मीराताई रडून रडून आपल्या पतीला सांगत होते, मुलाने मला फसवून माझी किडनी विकून घर घेतले आणि मला घरातून हाकलून दिले. मला एकटीला सोडून तो निघून गेला. एवढ्या मोठ्या शहरात तो आईला बेवारसपणे असा फसवून निघून गेला होता. परंतु ही घटना जेव्हा दामोदररावांना समजली तेव्हा त्यांनी आपल्या मुलाला असा धडा शिकवला की तो आयुष्यभर रक्षामध्ये राहिला आणि मुलगा आणि सून रस्त्यावर आली. अगं ये म्हातारे, डोळ्यांवर एवढा मोठा चष्मा असताना देखील तुला दिसत नाही का? ह्या फरशीवर किती चटणी सांडली आहे. हे तुला काय तुझी आई साफ करणार आहे का? यावरून आता माझा पाय घसरला असता तर. अगं मधुरा, ही असली कसली पार्टी ठेवली आहेस ग तू? इथे कसलीच अरेंजमेंट नाही. मधुराची मैत्रीण असे बोलताच मधुराला खूप राग आला. ती तिच्या सासूला म्हणाली, आई, अहो तुम्ही आता माझे तोंड काय पाहत उभ्या आहात? पटकन हे सर्व साफ करा. मधुराची सासू मीराताई म्हणाल्या, सुनबाई, हे मी साफ नाही करणार तर आणखी कोण करणार आहे? हे बघा, माझ्याशी बोलण्यात वेळ वाळायला घालवू नका. ते ताट इकडे द्या आणि आधी हे स्वच्छ करा. तुम्हाला दिसत नाही का सर्व पाहुणे अजूनही इथे आहेत आणि त्यांची देखभाल करायची सोडून तुम्ही स्वतः जेवण करत बसणार आहात का? हे असले कसले संस्कार आहेत तुमचे? तेव्हा मीराताई म्हणाल्या, सुनबाई, तुला तर ठाऊकच आहे ना, कालपासून माझा निर्जळी उपवास होता आणि हा उपवास मी तुम्ही सर्व सुखी राहावेत यासाठी करते. हे बघ, आता मला भूक सहन होत नाही आणि उपवास सोडण्याची वेळही झाली आहे. त्यामुळे मी विचार केला की सासूचे बोलणे म्हणजे थांबवत मधुरा म्हणाली, हे बघा, तुम्ही नंतर जेवण करा. जा आधी बाहेर जाऊन पाहुण्यांना काही कमी जास्त व्हायला नको ते बघा. पण हो, त्याआधी ही सांडलेली चटणी साफ करा. मीराताईने स्वतःसाठी जेवणाचे ताट वाढून घेतले होते, पण सुनेने त्यांच्या हातातून ताट हिसकावून घेतले. मीराताईंनी आधी फरशीवर सांडलेली चटणी साफ केली. त्यानंतर त्या बाहेर गेल्या. मीराताई कधी जेवणाचे ताट घेऊन पाहुण्यांच्या मागे पुढे करत होत्या तर कधी पाण्याचा ट्रे घेऊन. आज त्यांना आपल्या पतीची, दामोदररावांची खूप आठवण येत होती. अचानक त्यांचे डोळे पाणवले. दामोदररावांनी आपल्या पत्नीला कधीच कोणापुढेही झुकू दिले नाही. ते स्वतःपेक्षा जास्त आपल्या पत्नीला मानसन्मान द्यायचे. मीराकडे मोबाईल फोन होता ना कोणाचे संपर्क साधन, ज्यामुळे ते आपल्या पतीला आपले सर्व दुःख सांगू शकत असत्या. या विचारात असताना मीराताईंच्या कानावर आवाज आला, अरे यार, ही कसली बोरिंग पार्टी आहे. चला ग, आपण इथून निघून जाऊया आता. इथे आमची मुलं बोर होत आहेत. असे मधुराची मैत्रीण मधुराला बोलते. तिच्या सासूला म्हणाली, आई, तुम्हाला सांगितले होते ना की मुलांच्या मनोरंजनासाठी बाहेरून कोणाला तरी जोकर किंवा इंटरनेटची व्यवस्था करा म्हणून. मीराताई म्हणाल्या, सुनबाई, मला खूप कामे होती त्यामुळे माझ्या लक्षात राहिले नाही. यावर मधुरा रागाने म्हणाली, मग आता ह्या मुलांचे मनोरंजन कोण करेल? तुम्ही असे करा, मी सकाळी काल तुमच्याकडे माझा जो एक ड्रेस घडी घालायला दिला होता तो घालून लहान मुलांना एंटरटेन करा. हे बघा, ह्या पार्टीतून कोणी निराश होऊन जायला नाही पाहिजे. मीराताई म्हणाल्या, अगं सुनबाई, मी कसा घालू शकते तो ड्रेस? त्यापेक्षा तू आणखी एखादे दुसरे काम सांग, मी ते करेन. सुनेला राग आला. ती म्हणाली, असे करू नका. हे बघा, मुलांचे मनोरंजन तर तुम्हालाच करावे लागेल, नाहीतर मी असे समजेन की तुमच्या मुलावरती प्रेमच नाही. मग मीराताई काही बोलल्या नाहीत आणि त्यांनी गुपचूप तो ड्रेस घातला, डोळ्यात आलेले पाणी पुसले आणि बाहेर जाऊन मुलांसमोर लहान मूल बनून त्यांच्या बरोबर खेळू लागल्या. कधी त्या मुलाला मदारीसारखा नाच करून दाखवायच्या तर कधी मोराप्रमाणे नाचून मुलांना खूप खुश करायच्या. पण जेव्हा मीराताईंची नजर पार्टीमध्ये उपस्थित असलेल्या लोकांवर गेली, जे लोक त्यांच्यावर मोठमोठ्याने हसत, एवढेच काय तर त्यांचा मुलगा आणि सून सुद्धा आपल्या आईकडे पाहून हसत होते आणि ह्यामुळे मीराताईंना अपमानास्पद वाटू लागले. मीराताईंच्या डोळ्यात पाणी आले. त्या तेथून निघून गेल्या. काही वेळाने सर्व लोकही निघून गेले. पण एवढा अपमान सहन केल्यानंतर मीराताईंची भूक मरून गेली होती. त्या फक्त ग्लासभर पाणी पिऊन खोलीत जाऊन अंथरुणावर पडल्या. कालपासून असलेल्या उपवासामुळे त्यांची तब्येत खूप बिघडली होती. दिवस सरत होते. एक दिवस मीराताई बाजारातून घरी आल्या तेव्हा त्यांनी पाहिले की घराला कुलूप होते आणि त्यांचे सर्व सामान घराच्या बाहेर अंगणामध्ये ठेवले होते. हे सर्व पाहून मीराताई
त्यांनी घाबरून त्यांच्या एका शेजाऱ्याला विचारले, ताई, माझा मुलगा आणि सून कुठे गेले आहेत? ठाऊक आहे का तुम्हाला? जाताना काही सांगून गेले आहेत का? तुम्हाला ठाऊक आहे का? शेजारी म्हणाले, नाही मीराताई, आम्हाला माहीत नाही, पण हो, तुम्ही बाहेर गेल्यानंतर काही वेळाने तुमचा मुलगा आणि सून त्यांचे सर्व सामान घेऊन बाहेर गेले. हे ऐकून मीराताईंना धक्का बसला. त्यांच्या सामानातून पिशवी सुटून खाली पडली आणि एक एक करून सर्व सामान पूर्ण अंगणात पसरले. त्या मनात विचार करत होत्या, आता मी कुठे जाऊ, काय करू? हा विचार करून त्यांची अवस्था खूप खराब झाली होती. साधारण 1 तास त्या तिथेच पुतळ्याप्रमाणे दरवाजात बसून होत्या. ह्या अनोळखी शहरामधील लोक एकमेकांची मदत करणे तर दूर, ते एकमेकांशी बोलतही नाहीत, तर मग तिथे मीराताई कोणाला मदत मागणार होत्या? त्यांच्याजवळ आपल्या पतीकडे गावी जाण्यास पैसेही नव्हते. पण हळूहळू मीराताईंनी खूप हिमतीने स्वतःला सांभाळले. तिथेच 1-2 घरांमध्ये काम करून त्या आपल्या पोट भरायच्या आणि रात्री घराच्या बाहेर अंगणामध्ये जमिनीवर झोपायच्या. असे करत करत एक जवळ महिना झाला होता, पण त्यांचा मुलगा आणि सून परत आले नाही. मुलाने केलेला विश्वासघात आणि नवऱ्यापासून लांब असल्यामुळे त्या हळूहळू आजारी पडायला लागल्या. त्यांची एक दिवस अशी अवस्था झाली की त्यांना जागचे उठताही येत नव्हते. 2 दिवस त्या कामावर गेल्या नव्हत्या. असेच एके दिवशी घरासमोरून जाणाऱ्या एका भल्या माणसाने त्यांना अशा अवस्थेत पाहिले. तेव्हा त्याने मीराताईंना एका जवळच्या वृद्धाश्रमात पोहोचवले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. हळूहळू त्यांच्या तब्येतीतील सुधारणा होऊ लागली आणि काही दिवसात त्या पुन्हा ठीक झाल्या. एके दिवशी दामोदरराव आपल्या एका मित्राला भेटण्यासाठी वृद्धाश्रमात पोहोचले. तेव्हा त्यांचे लक्ष एका बेंचवर कोपऱ्यात बसलेल्या स्त्रीकडे गेले आणि तिला पाहून दामोदररावांना जबरदस्त धक्का बसला. ते लगेच त्या स्त्रीकडे गेले आणि आधी दामोदररावांनी तिथल्या एका मॅनेजरला विचारले. तेव्हा तो म्हणाला, माहीत नाही कोण आहे, पण हो, ती सांगत होती की त्यांचा मुलगा आणि सून त्यांना एकटीला सोडून न सांगता कुठेतरी निघून गेले आहेत. आता 15 दिवसापूर्वी एका माणसाने त्यांना बेशुद्ध अवस्थेत इथं आणून सोडले. जेव्हा पाहावे तेव्हा ती बिचारी आपल्या पतीच्या आठवणीत रडत असते. हे सर्व ऐकून दामोदररावांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तेव्हा मॅनेजर म्हणाला, काय झाले? तुम्ही त्या वृद्ध स्त्रीला ओळखता का? दामोदरराव म्हणाले, हो मॅनेजर साहेब, आमचे एकमेकांचे जन्मोजन्मीचे नाते आहेत. ती स्त्री माझी बायको मीरा आहे. त्यांचे बोलणे ऐकून मॅनेजर सुद्धा थक्क झाला. दामोदरराव मीराताईंच्या जवळ गेले आणि आपल्या पतीला समोर पाहून मीराताई रडायला लागल्या. तेव्हा दामोदररावही आपल्या पत्नीच्या गळ्यात पडून रडायला लागले. आपल्या पत्नीचे अश्रू पुसत दामोदरराव म्हणाले, मीरा, हे असे कसे झाले ग? तू तर पुण्याला गेली होतीस ना, मग इथे कशी पोहोचलीस? मीराताई फक्त रडत होत्या आणि मागच्या काही महिन्यात त्यांच्यासोबत जे काही झाले होते ते जसेच्या तसे त्यांच्या डोळ्यासमोर यायला लागले. मीराताई अधूनमधून खोकत होत्या. तेव्हा त्यांचे पती म्हणाले, मीरा, तुझा खोकला तर ठीक झाला नाही. मला तर भीती वाटत आहे. ह्या खोकल्यामुळे उगाचच काहीतरी कमी जास्त व्हायला नको. मला तर असे वाटते आधी इथून बाहेर गेल्यानंतर एका चांगल्या डॉक्टरला दाखवायला पाहिजे. मीराताई म्हणाल्या, मला इथे उपचार घ्यायचा नाही. खरे तर मी तुमच्यामुळेच इकडे पुण्यात आले आणि खूप मोठी चूक केली. त्यांना आठवायला लागले. एके दिवशी दामोदरराव मीराला म्हणाले, अगं मीरा, तू पुण्याला जायला का नको म्हणत आहेस? आपला मुलगा सुमित तर तिथेच राहतो. तिथे राहून तुझ्या खोकल्यावर उपचार करता येतील. खरे तर आपल्या मुलाने तुला स्वतः येऊन तिकडे घेऊन गेले पाहिजे. खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. आपण आपल्या मुलाला आपल्याला होणारा त्रास सांगू शकत नाही, ही कसली विडंबना आहे. पण मुले आपली प्रत्येक लहान मोठी गोष्ट मागणी आईवडिलांना मनमोकळेपणाने सांगतात. यावर मीराताई म्हणाल्या, तुम्ही माझी काळजी करू नका, मी ठीक आहे आणि तुम्हाला इथे गावी एकट्याला सोडून मी पुण्याला कशी जाऊ शकते? अजून तुमच्या नोकरीचे 8 महिने शिल्लक बाकी आहेत आणि मग तिकडे सून आणि मुलगा दोघेही नोकरी करतात. मग मी तिकडे गेल्यावर दिवसभर एकटी बसून राहू का? तसेही सूनसोबत मी 4 दिवसही राहिली नाही. तुम्हाला ठाऊकच आहे ना, सुमितला त्याच्या मर्जीने लग्न करायचे होते. त्याच्यासाठी तो आपल्या किती मागे लागला होता. म्हणत होता की ती शिकलेली नोकरी करणारी मुलगी आहे. तेव्हा फक्त त्यांच्या आनंदासाठी आपण लग्नाला हो काय म्हणालो आणि त्याने लगेच लग्न केले आणि दुसऱ्या दिवशी बायकोला घेऊनही गेला. कोणास ठाऊक तिचा स्वभाव कसा असेल.
दामोदरराव म्हणाले, अगं तुला आपल्या मुलाच्या घरी जायचे आहे आणि जर मुलगा चांगला असेल तर मग सून कशीही असो तिचा कसला त्रास होत नाही. ह्या दोघांचे बोलणे चालू असताना अचानक त्यांचा मुलगा सुमितचा फोन आला. तेव्हा दामोदररावांनी त्याला आईच्या तब्येतीबद्दल सांगितले. तेव्हा तो म्हणाला, बाबा मी कधी तुम्हाला इथे यायला मनाई केली आहे का? अहो मी तर तुम्हाला अनेकदा सांगितले आहे की तुम्ही दोघे इथे पुण्याला या, माझ्याकडे कायमचे राहायला या, आपण आईला एखाद्या चांगल्या दवाखान्यात दाखवू. पण मग तुम्हीच जर माझे ऐकत नाही तर मी काय करू? पण लोक तर असा विचार करतील एकुलते एका मुलाचे आईवडिलांकडे लक्षच नाही. हे बघा बाबा, मी तुमचं समजू शकतो. तुम्हाला अजून 5-6 महिने आहेत सेवानिवृत्त व्हायला. आणि एक सांगू का बाबा, आई पत्नीचे कर्तव्य तर खूप चांगले निभावत आहे. मग एक आई आणि सासू होण्याचे कर्तव्य सुद्धा तिने निभावले पाहिजे की नाही? अहो इथे आपली आली तर मधुराला देखील तिच्याकडून काहीतरी शिकता येईल. तेव्हा दामोदरराव म्हणाले, मी तुझ्या आईला समजावतो. शेवटी दामोदररावाने मीराताईंना खूप समजावले आणि त्यांना आपल्या मुलाकडे शहरात पाठवले. तिकडे गेल्यानंतर सुमितने आईला डॉक्टरांकडे दाखवले आणि औषधे घेऊन सुमित म्हणाला, आई तुला इथे स्वतःची काळजी स्वतः घ्यावी लागेल. कारण नोकरीमुळे ना माझ्याकडे वेळ आहे ना मधुराकडे. खरे तर या गोष्टीचे मला खूप वाईट वाटते, पण मी काहीच करू शकत नाही. आई आता तू आली आहेस तर हे भाड्याचे घर देखील घराप्रमाणे वाटत आहे. पुण्यासारख्या शहरामध्ये स्वतःचे घर घेणे हे माझे स्वप्न आहे. पण घराच्या किमती पाहिल्यावर असे वाटते की माझे घर घेण्याचे स्वप्न स्वप्नच राहील. आई म्हणाली, असे काय म्हणतोस? होतील तुझीही स्वप्न पूर्ण. देव करो तुझी सगळी स्वप्न पूर्ण होत. आणि बेटा तू माझी काळजी करू नकोस, मी व्यवस्थित राहील. जसे दिवस सरत होते तसे मीराताई दामोदररावांची काळजी वाटत होती की ते आपल्या बायकोच्या आनंदासाठी हा विरह सुद्धा सहन करण्यास तयार होता. मधुरा घरात काही काम करत नव्हती, पण सासूला गोडगोड बोलवून तिचे कौतुक करून ती मीराताईंना फूस लावून घरातील सर्व कामे करून घ्यायची. त्यांनाही असे वाटत होते की सून खूप चांगली आहे. एके दिवशी मधुरा म्हणाली, आई आम्ही आजपर्यंत एकदाही आमच्या एकाही मैत्रिणीला घरी बोलवले नाही. काय करणार, भाड्याचे घर आहे. पण नेहमी दुसऱ्यांच्या घरी पार्टीला जातो. आता तुम्ही आला आहात तर आम्ही असा विचार करत आहोत की एक छोटीशी पार्टी ठेवावी, सर्वांना बोलवावे आणि त्या सर्वांना तुमची भेट करून द्यावी. अशी तुम्हालाही काही त्रास होणार नाही ना? तेव्हा मीराताई हसत म्हणाल्या, अगं नाही सुनबाई, मीही पूर्ण दिवस घरातच एकटी बसून असते. जर घरामध्ये छोटासा कार्यक्रम झाला तर बरेच आहे. सून म्हणाली, पण आई हा सुद्धा विचार करायला हवा की पार्टीला 15-20 माणसे तरी येतील. मग तेवढ्या लोकांचे जेवण बनवणे किती अवघड काम आहे. हॉटेलमधून जेवण मागवायचे म्हणजे खूप खर्च पैसे होतील. त्यापेक्षा जाऊ देत, आपण नकोच पार्टी करायला. तेव्हा मीराताई म्हणाल्या, अगं सुनबाई असे काय म्हणतेस? हे बघ, मी लग्न करून जेव्हा घरात आले तेव्हा घरची परिस्थिती बेताची होती. तेव्हा मी मेस चालवायचे, त्यामुळे रोज कमीत कमी 15-20 माणसांचे जेवण एकटी बनवायचे. पण जेव्हा तुझे सासरे नोकरीला लागले तेव्हा मी मेसचे काम बंद केले. अगं आजही तू मला स्वयंपाकात थोडीफार मदत केली तर मी आता सुद्धा एवढ्या लोकांचे जेवण आरामात बनवू शकते. तू बोलावून घे. सासूचे बोलणे ऐकून सून हसायला लागली आणि मीराताई नेहमीप्रमाणे त्यांची कामे करू लागल्या. मधुराने सुमितला सर्व काही सांगितले. तेव्हा सुमित म्हणाला, मधुरा तुझे खरे आपण असे होऊ नये की आईची तब्येत बिघडेल आणि तुझे काही पैसे वाचण्याच्या नादात मला हॉस्पिटल आणि औषधांचा खर्च करावा लागेल. मग तेव्हा आपले जास्त पैसे जातील. मधुरा म्हणाली, अरे काही नाही होणार. आणि तसेही आपण त्यांना लगेच कुठे डॉक्टरांकडे घेऊन जाणार आहोत. तसे तर तुझ्या आईला काही होणार तर, पण जर काही झालेच तर मी आईला मेडिकलमधून औषधे आणून देईल. 2 दिवसानंतर सुट्टीचा दिवस होता. साधारण 20 लोक पार्टीला येणार होते. मीराताई पहाटे 5 वाजल्यापासून स्वयंपाकघरामध्ये काम करत होत्या आणि मधुरा मात्र निवांत आरामात झोपली होती. तेव्हा स्वयंपाकघरातून भांड्यांचा आवाज आला. तेव्हा सुमित येऊन म्हणाला, आई काय गोंधळ लावला आहेस एवढ्या पहाटे? अगं मधुरा झोपली आहे. एक दिवस तर त्या बिचारीला सुट्टी मिळते आणि तू बरोबर सुट्टीच्या दिवशी लवकर उठून काहीतरी खिटपट करत असते.
आणि जर तुझ्याकडून हे जेवण बनवायचे काम होणार नसेल तर तू स्वयंपाकाला हो का म्हणालीस? मीराताई म्हणाल्या, बेटा मला माफ कर, हे भांडे चुकून हातातून पडले, पण आता असे होणार नाही, जा तू जाऊन झोप. असे म्हणत सुमित त्याच्या खोलीत गेला. पण मीराताई विचार करायला लागल्या की मी तर सून मला स्वयंपाकात मदत करेल म्हणून स्वयंपाक करण्यासाठी तयार झाली होते, पण माझी सून तर निवांत झोपली आहे. मला काय ठाऊक होते की ती सर्व कामे माझ्या एकटीवर टाकील. बरोबर बोलताच सुमितचे बाबांनी बोलण्याआधीच विचार करत होते. संध्याकाळपर्यंत मीराताई सर्व स्वयंपाक तयार होता आणि बनवलेले सर्व पदार्थ त्यांनी टेबलवर आणून ठेवले. पण या वयात एवढ्या लोकांचा स्वयंपाक करून त्यांची अवस्था खूप वाईट झाली. सर्व कामे आटोपल्यानंतर मीराताईंनी त्यांच्या खोलीत जाऊन आराम करण्याचा विचार केला. हळूहळू सर्व पाहुणे यायला लागले. सर्वजण जेवण करत होते. अचानक टेबलवरचे पाणी संपले. मधुरा मीराताईंना खोलीमध्ये जाऊन म्हणाली, आई हे काय, तुमच्या घरामध्ये हीच पद्धत आहे का? पाहुणे आल्यावर फक्त त्यांच्यासमोर जेवण आणून ठेवा आणि जाऊन झोपा. तिकडे ठेवलेले पाणी संपले आहे, ते कोण बघणार? आणि तुम्ही मात्र इथे निवांत झोपल्या आहेत. त्या 2 पाण्याच्या बाटल्या आणून द्या. सुनेला मीराताई काही बोलणार त्याआधीच मधुरा तिथून निघून गेली. मीराताईंनी गुपचूप पाण्याची बॉटल आणून टेबलवर ठेवली. तेवढ्यात मधुराची एक मैत्रीण आली. अगं म्हातारे, जमिनीवर थोडीशी चटणी पडली आहे, दिसत नाही का? ते आधी साफ कर, नाहीतर मी जर पाहिले नसते तर पाय घसरून पडले असते. मीराताईंनी सुनेकडे पाहिले तेव्हा मधुरा म्हणाली, माझे तोंड काय बघत आहे, आधी हे साफ करून टाक. मीराताई फारशी साफ करायला लागल्या तेव्हा मधुराची मैत्रीण म्हणाली, मधुरा तुझी ही कामवाली जेवण सुद्धा चांगली बनवते, हिला आपल्या घरी सुद्धा जेवण बनवायला पाठव, मी तुला दुप्पट पैसे देईन. तेव्हा मधुरा म्हणाली, अगं आजकाल कामवाली ठेवून घेणे सोपे नाही हो, ह्यांचे सर्व काही पाहावे लागते. आजारी पडल्यानंतर डॉक्टरांकडे न्या, पुन्हा औषधांचा खर्च आणि वरून ह्या लोकांना भरपेट जेवण सुद्धा द्यावे लागते. पण जर तुला कधी गरज लागेल तेव्हा मी हिला तुझ्या घरी पाठवून देईन. मीराताईंचे हे बोलणे ऐकले आणि त्यांचे डोळे भरून आले. त्या खोलीत जाऊन रडायला लागल्या. त्यांना त्यांच्या पतीचे बोलणे आठवायला लागले. ते म्हणायचे, मीरा तू कोणत्याही गोष्टीवर सहज विश्वास ठेवते. त्यांना दामोदर रावांशी खूप काही बोलायचे होते, पण त्यांच्याकडे फोन नसल्यामुळे मीराताई म्हणाल्या, गोष्टी कधीच उघडपणे आपल्या पतीशी खूप काही बोलायचे होते, पण त्यांच्याकडे फोन नसल्यामुळे मीराताई मनातील गोष्ट कधीच उघडपणे आपल्या पतीशी बोलू शकत नव्हत्या. साधारण 12 वाजता 1 वाजता सर्व पाहुणे निघून गेले. रात्री उशिराने सुमित आपल्या आईच्या खोलीमध्ये जाऊन म्हणाला, अगं आई, तू जेवण केले नाहीस की नाही? उपाशी राहिलीस तर आजारी पडशील हा. आणि आई, अगं आज तू बनवलेल्या जेवणाचे सर्व लोक किती कौतुक करत होते. आईने मुलाकडे पाहिले आणि मान खाली घालून घातली. मग तो म्हणाला, आई जा बरं, जेवून घे, पण खूप अन्न शिल्लक आहे, पटकन जेवून घे. मीराताई म्हणाल्या, नाही बाळा, मला भूक नाही. तेवढ्यात मधुरा आली आणि म्हणाली, आई माझ्या मैत्रिणींच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, वाईट वाटून घेऊ नका, त्यांना चेष्टा मस्करी करण्याची सवयच आहे. चला तुम्ही जेवण करून घ्या आणि किचन सुद्धा आवरायचं आहे, मी तुम्हाला मदत करेल. तेव्हा मीराताई म्हणाल्या, सुनबाई माझी तब्येत ठीक नाही, उद्या सकाळी आपण दोघी मिळून सर्व काम आवरू. मधुरा म्हणाली, आई उद्या सोमवार आहे, तुम्ही आरामात घरामध्ये निवांतपणे बसून राहाल, पण मला उद्या ऑफिसला जायचे आहे, त्यामुळे आजच हे सर्व काम संपवून टाका. एवढे बोलून मधुरा कपडे बदलण्यासाठी निघून गेली. ती परत खाली आलीच नाही. रात्री उशिरापर्यंत मीराताई काम करत होत्या. सर्व कामं संपल्यानंतर त्या आपल्या खोलीत झोपायला निघून गेल्या. इकडे सुमित मधुराला म्हणाला, मधुरा अगं आई किती थकली असेल, असेच चालत राहिले तर तिची तब्येत खराब होईल. मग जो विचार आपण आईला इकडे आणून केलाय, घेऊन आलो आहोत, ते होणारच नाही. आपली सर्व प्लॅनिंग फ्लॉप होईल. सकाळी जेव्हा मीराताई झोपेतून उठल्या तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांच्या पायाजवळ बसून मधुरा सासूच्या पायाला तेल लावून मसाज करत होती. मीराताई तिला पाहून उठून बसल्या आणि आश्चर्याने म्हणाल्या, हे काय करत आहेस सुनबाई, तुझी तब्येत तर ठीक आहे ना? मधुरा आपले अश्रू पुसत म्हणाली, आई मला माफ करा, काल माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला, त्यामुळे काल रात्री सुमितला मला खूप रागवला.
तो म्हणाला की तू माझ्या आईकडून किती कामे करून घेतेस. मी तुला इथे आराम करण्यासाठी घेऊन आलो होतो. त्यामुळे आई आजपासून मी काही आता कामावर जाणार नाही. मी फक्त तुमची सेवा करणार आहे. जास्तीत जास्त काम होईल, सर्व घराचा भार सुमितवर पडेल. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. असे बोलल्यानंतर मीराताई म्हणाल्या, सुनबाई तू माझ्याबद्दल एवढा विचार करतेस, हेच माझ्यासाठी खूप आहे. आपल्या मुलांची कामे करायला आईला काही त्रास होत नाही. फक्त मुलांनी आपल्या आईशी प्रेमाने वागलं पाहिजे आणि थोडीशी इज्जत दिली पाहिजे. आणि यापेक्षा आणखी काय पाहिजे एका आईला. त्या दिवशी मीराताई सुनेवर एवढ्या खुश झाल्या की काल झालेला त्रास त्या पूर्णपणे विसरल्या. असेच दिवस सरत होते. एके दिवशी संध्याकाळी ऑफिसवरून आल्यानंतर सुमित नाराज होऊन मीराताईंजवळ येऊन बसला. तो म्हणाला, आई आणखी किती दिवस आपण या भाड्याच्या घरात राहणार आहोत. अगं विचार कर, 30-35 हजार रुपये भाडे द्यावे लागते. त्यानंतर किराणा सामान, लाईट बिल वेगळेच. मला काही समजत नाही. कधी कधी असे वाटते की माझे आयुष्य असेच बिल भरण्यात जाणार आहे. स्वतःचे घर होणारच नाही. तेव्हा मीराताई म्हणाल्या, बाळा तुझ्या बाबांनी गावाकडे एवढे मोठे घर बांधले आहे. सुमित म्हणाला, अगं आई काय उपयोग आहे त्या गावाकडच्या मोठ्या घराचा. उद्या मुले झाली तर मग मी काय त्या खेड्यातल्या शाळेत घालणार आहे का. माझ्या मुलांना मी शहराबद्दल बोलतो आहे आणि तू वेगळेच बोलतेस. इथे घर घेतले तर आपण सर्वजण एकत्र राहू. बाबांना देखील इकडेच घेऊन येऊन दे. तुम्ही दोघेही माझ्या नजरेसमोर असाल तर मलाही काळजी वाटणार नाही. मीराताई म्हणाल्या, हो तुझे सर्व बोलणे बरोबर आहे, पण मला सांग तू घर कसे घेशील. तेवढ्यात सुमित पटकन म्हणाला, मधुरा थोडेसे लोन काढेल आणि थोडेसे लोन मी बँकेतून घेईल आणि बाकीची रक्कम जर तुम्ही बाबांच्या रिटायरमेंटच्या पैशातून केलीस तर मग आपल्याला फ्लॅट खरेदी करण्यास सोपे जाईल. मीराताईंना मुलाच्या बोलण्याची भुरळ पडली आणि त्यांनी सुमितच्या मोबाईलवरून आपल्या पतीला फोन लावला. त्या म्हणाल्या की सुमितला घर घेण्यासाठी पैशांची थोडी मदत करा. त्यांची खूप इच्छा आहे इथे पुण्यात एक घर घेण्याची आणि सुमित आपलाही विचार करत आहे. पण दामोदररावांनी आपल्या पत्नीला सांगितले की मुलाचे शिक्षण आणि मुलीच्या लग्नामध्ये आधीच खूप लोन घेतले आहे. त्याचे पैसे देणे बाकी आहे आणि रिटायरमेंटच्या पैशांचे बोलत असशील तर अजून मी रिटायर झालेलो नाही. तेव्हा सुमितने आईकडून फोन घेतला आणि म्हणाला, मग बाबा तुम्ही आपली गावाकडची काही जमीन विकून पैसे द्या ना. बाबांनी जमीन विकण्यास नकार दिला. पण मीराताई म्हणाल्या, मी आजपर्यंत तुमच्याकडे काहीच मागितले नाही. तेव्हा माझी सुमितलाही घर घेण्यास पैसे देण्यास ही इच्छा पूर्ण करा. तेव्हा दामोदररावांनी सांगितलं, मीरा तू गावी ये, मग आपण विचार करूयात. आणि तसंही मी आजपर्यंत माझ्या मुलाला कष्ट करून स्वतःच्या पायावरती शिकून उभा केला होता. त्याच्या शिक्षणासाठी लाखो रुपये खर्च केले आहे. आता तो जवळजवळ 1 लाख रुपयांचं पेमेंट महिन्याला हातात घेत आहे. मग 1 नाही तर 2 वर्षांनी रूम होईल, पण थोडी लेट पण होईलच ना. त्यामुळे तू जरा जास्त विचार करू नकोस. त्याला रूम घ्यायची आहे तर तो स्वतःच्या हिमतीवर घेईल. आपण त्याला मदत करणार नाही. आणि तेव्हा आपली परिस्थिती असेल तर तेव्हा थोडेफार आपण मदत करू. पण आता माझ्याकडून काहीही मदत होणार नाही. मीराताईंनी आपल्या पतीचे बोलणे ऐकल्यानंतर त्यांना देखील थोडं वाईट वाटलं. परंतु त्यांनी विचार केला, ठीक आहे सुमितच्या बाबांनी ह्या गोष्टीला नकार दिला आहे. समजलं होतं त्याला देखील आता खूप वाईट वाटलं होतं. त्यांनी आईसमोर रडण्याचे नाटक सुरू केले आणि आईला भावना प्रदान करू लागला. आई ठीक आहे, बाबांना पैसे नाही द्यायचे तर नको देऊयात. परंतु आई माझ्या मनात एक विचार आला आहे. मी माझी किडनी विकतो आणि त्या किडनीतून तुम्हाला भरपूर पैसे मिळतील. त्या पैशानेही मी जसा पाहिजे तसा मी फ्लॅट खरेदी करू शकतो. मीराताईंना आपल्या मुलाचे बोलणे ऐकून खूप मोठा धक्का बसला. परंतु सुमितने सांगितलं, आई आता मी कोणताही विचार करणार नाही. माझ्याकडे वेळ आहे कारण महागाई खूप वाढत चाललेली आहे. आणि दुसऱ्याच दिवशी सुमित हॉस्पिटलला गेला. परंतु मीराताईंना हे सगळं खरं वाटत असल्यामुळे मीराताई देखील त्याच्यासोबत गेल्या आणि सुमित जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेला तेव्हा मीराताईने त्याच्या आधीच डॉक्टरांकडे जाऊन स्वतःची किडनी काढून विकण्यासाठी तयार झाले. आणि सुमितचाही आणि मधुराचा प्लॅन देखील सक्सेस झाला. त्या दोघांनाही हेच हवे होते. जर बाबांनी पैसे नाही दिले तर आईची किडनी विकायची. त्यांना पाहिजे अगदी तसंच मीराताईंनी देखील केलं होतं. ही घटना दामोदररावांना माहीत नव्हती. परंतु एका आईने आपल्या मुलासाठी, मुलाच्या घरासाठी स्वतःची किडनी विकली होती. मीराताई इथे पुण्यात त्यांच्या आजारावर उपचार करण्यासाठी आल्या होत्या.
परंतु इकडे येऊन तर मुलाने त्यांची किडनीच विकली होती. त्या आपल्या पतीला काही सांगू शकत नव्हत्या की अखेर हे सर्व काय चालले आहे. एका महिन्यानंतर जेव्हा सुमित आईला आणि बायकोला घेऊन फ्लॅटवर पोहोचला तेव्हा मीराताईंना आश्चर्य वाटले की मुलाने सांगितले होते 2 BHK घर घ्यायचे आहे आणि हे घर नवीन नाही तर सेकंड हँड आहे. तेवढ्यात मधुरा आपल्या सासूला म्हणाली, आई, खाली ही खोली आहे ती तुमची आहे. तुम्हाला सारखे सारखे पायऱ्या चढून उतरून त्रास होईल. त्यासाठी तुम्ही खाली इथेच राहा. मीराताईंना समजायला उशीर लागला नाही की त्यांना मुलाने आणि सुनेने फसवले आहे. ते त्यांना इथे उपचारासाठी नाही तर त्यांना फसवून त्यांच्याकडून पैसे काढून घेण्यासाठी बोलवले होते. काही दिवसानंतर त्यांनी सुनेला त्या गावी जाणार असल्याचे सांगितले. तेव्हा मधुराला खूप आनंद झाला होता. ती म्हणाली होती, जशी तुमची इच्छा. आई, तुम्ही म्हाताऱ्या झालात, मग असे किती दिवस राहिले आहेत तुमचे. मला असे वाटते तुमची कोणती इच्छा अपूर्ण राहता कामा नये. तेव्हा तिने आनंदाने त्यांना जायला हो म्हणाली, कारण आता तर तिचे सर्व काही भागले होते. मीराताई आठवणीतून बाहेर आल्या. वृद्धाश्रमातून घरी गेल्यानंतर मीराताईंनी दामोदररावांना त्यांच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. तेव्हा दामोदरराव म्हणाले, तुझ्यासोबत एवढे काही झाले यावर माझा विश्वासच बसत नाही. आपला मुलगा असे काही करू शकतो. एक वेळ सून तुझ्याशी जे काही वागली ते मी समजू शकतो, पण आपला मुलगाही तिला सामील होता. त्यांच्या डोळ्यांतून पाणी यायला लागले. आता मीराताई आपल्या पतीसोबत गावाकडे राहत होत्या, पण त्यांच्या मुलाने त्यांची जी फसवणूक केली होती त्यामुळे ते दोघेही आतून तुटून गेले होते. एके दिवशी मीराताई आणि दामोदरराव पुण्याला गेले. तेव्हा समोर आईवडिलांना पाहून तो घाबरला. त्याला असे वाटले की आपण घर सोडून शहरात गेल्यावर आई एकटी पडेल. ह्या अनोळखी शहरात कुठेतरी हरवून जाईल. पण आज त्याची आई सही सलामत त्याच्यासमोर उभी होती. आईने सुमितला विचारले की अखेर तू आमच्यासोबत अशा फसवणूक का केली. जर मुलगा आपल्या आई वडिलांना फसवायला लागला तर लोकांवर विश्वास कसा ठेवायचा. तेव्हा सुमित म्हणाला, तसे तुम्ही दोघे मेल्यानंतर सर्व काही तर आमचेच होणार आहे. मुलाचे बोलणे ऐकून दोघे पती पत्नी अतिशय दुःखी झाले होते. मीराताई म्हणाल्या, एका आईला दुःखी करून या जगात कोणी सुखी राहू शकत नाही. मग तू कसा आरामात राहशील. तुझ्या बायकोने मला किती वाईट वागणूक दिली, पण तरी मी काही बोलले नाही. पण आज जेव्हा तू माझी फसवणूक केली त्याची शिक्षा तर तुला नक्कीच मिळणार आहे. एक लक्षात ठेव, एका आईची कधीच हाय घेऊ नये. असे बोलून ऐकून ते दोघे परत आले. असेच दिवस करत होते. काही दिवसांनी सुनेची नोकरी सुटली आणि मुलाचा बिझनेस सुद्धा घाट्यात जाऊ लागला. तेव्हा त्याच्या घरावर घर विकायची वेळ आली आणि त्यानंतर त्याला पूर्वीच्या भाड्याच्या घरात राहावे लागले. तेव्हा त्याला आपल्या आईवडिलांची आठवण आली आणि एके दिवशी तो गावी येऊन म्हणाला, बाबा, मी कर्जामध्ये बुडालेलो आहे. जर तुम्ही लोक मला काही मदत करू शकाल तर तुमचे उपकार होतील. तेव्हा मीराताईंनी त्याला स्पष्ट शब्दांमध्ये नकार दिला. त्यावेळेस म्हणाले, बाळा, जेव्हा दूध पोळते तेव्हा ताकही फुकून प्यावीच लागते. तू माझ्याबरोबर जी फसवणूक केलीस आणि तुझ्या बायकोने माझ्याबरोबर जे काही वागली ती मी कधीच विसरू शकत नाही. अरे, आम्ही मेल्यानंतर ही सगळी प्रॉपर्टी आमच्यासोबत घेऊन जाणार होतो का. एवढा उतावळा का झालास. अरे, हे सर्व काही तुझेच होते. त्यामुळे तुला आईची फसवणूक करण्याची काय गरज होती. तुला दुसऱ्या कोणाची नाही तर माझीच हाय लागलेली आहे. दामोदरराव म्हणाले, सुमित, तुझ्या लक्षात आहे का, तू 6 महिन्यापूर्वी किती गोड गोड बोलून आपल्या आईला स्वप्न दाखवून तुझ्याकडे बोलवून घेतले. पण तू आणि तुझ्या बायकोने मीराला किती वाईट वागणूक दिली. असो, मला त्या जुन्या गोष्टींबद्दल काहीच बोलायचे नाही. पण तुला आता शेवटचे एवढे बोलायचे आहे की पुन्हा इकडे कधी येऊ नकोस आणि आम्हाला कधीच फोनही करू नकोस. आणि हो, गावाकडचे बांधलेले घर आम्ही तुझ्या बहिणीच्या नावावर केलेले आहे आणि आजपासून तुझा आणि आमचा काही संबंध नाही. असे म्हणून दामोदररावाने सुमितला आणि त्याच्या बायकोला घराबाहेर काढले आणि दरवाजा लावून घेतला. सुमित तिथेच दरवाजा टेकून बसला होता. त्याला वाटले की त्याची आई दरवाजा उघडेल आणि त्याला माफ करेल. पण बराच वेळ गेला तो तिथेच बसला, पण आईने काही दरवाजा उघडला नाही. तेव्हा त्याच्या मनातील तो एक आशेचा किरण होता तो सुद्धा मावळला होता. मधुरा म्हणाली, हा सर्व आपल्या लालचीपणाचा परिणाम आहे ना. आपण कधी मोहमाया केला असता ना आज आपली ही अवस्था असते. कधीतरी बरोबर म्हटले आहे. मीराताईंनी खिडकीत उभ्या होत्या, पण वाटेत जात असलेल्या मुलाकडे पाहून त्यांनी खिडकी लावून घेतली. आज त्यांनी मुलावरील प्रेमापेक्षा स्वतःच्या स्वाभिमानाला जास्त महत्त्व दिले होते.
शेवटी मधुर आपल्या सुमित दोघेही त्यांच्या कर्माची फळं भोगू लागले. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, सुमितने आणि त्याच्या बायकोने मिळून आईची किडनी विकून घर खरेदी केले. आईला फसवून एकटीला सोडून निघून गेले. याबद्दल तुमचं काय मत आहे? आणि दामोदर रावांनी आणि मीराताईंनी जी काही प्रॉपर्टी मुलीच्या नावावर केली ती करायला हवी होती की नव्हती, याबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.